केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल। मालेगावात सहकार परिषदेला हजेरी लावणार, तर सायंकाळी मुंबईत NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन। अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत, शरद पवार यांचा थेट हल्ला। देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित, पवारांचा शहांना सल्ला। शिंदेंना गाडायला उद्धव ठाकरेंना 100 जन्म घ्यावे लागतील। फडणवीसांचे फोन न उचलणारे ठाकरे आता पुष्पगुच्छ घेऊन लाचार का? रामदास कदमांचा निशाणा। उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी, पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद देणं हा मोठा गुन्हा। 600 कोटींचा भूखंड 1 रुपयात घेणाऱ्या बावनकुळेंना फडणवीसांनी ताबडतोब अटक करावी। ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊत आक्रमक। उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे सुतोवाच। खात्री पटेल तेव्हा स्वबळाचे सांगतो, मात्र मनपा निवडणुकीत सूड उगवाच, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। आघाडी टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न, मात्र ठाकरेंनी स्वबळाची भूमिका स्वीकारली असेल तर काही करू शकत नाही। काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करून निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गटासह काँग्रेसला भगदाड पडणार, उदय सामंतांचे संकेत। आज रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार, तर काँग्रेसचे 5 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, सामंतांचा दावा। सामंत गुंतवणूक आणण्यासाठी दाओसला गेले की माणसं फोडायला, शरद पवारांचा पलटवार। तर ठाकरेंचे लोक त्याग करतील पण पक्ष सोडणार नाही, पवारांना विश्वास। महाविकास आघाडीत 1.5 वर्ष विरोधी पक्षनेत्याचा फॉर्म्युला असण्याची शक्यता। नव्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही, तर ठाकरेंना विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद द्यावं, काँग्रेसची भूमिका, सूत्रांची माहिती। राजकारणात दगाबाजीशिवाय काही होणार नाही, न दिसणारं चित्र दिसेल, पूर्ण पिक्चर बाकी आहे, बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य। उद्धव ठाकरे शरद पवार भाजपशी करणार असल्याचाही दावा। पीक विम्यात भ्रष्टाचार झाला असं बोललो नाही, गैरप्रकार असा शब्द वापरला। योजनेत 2 ते 4% गैरप्रकार होतो असं म्हणालो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संतापले। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये मतभेद। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्यानं अजितदादांचा कर्जमाफीला विरोध, तर जाहीरनाम्यात आश्वासन दिल्यानं भाजप कर्जमाफीसाठी आग्रही, सूत्रांची माहिती। आज रात्री उशिरा शिंदे फडणवीसांमध्ये बैठक। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत तोडगा निघण्याची शक्यता। रायगडमध्ये 2 पालकमंत्री देण्याबाबत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार। उपचाराचा आजचा दुसरा दिवस, कराडवर ICU मध्ये उपचार सुरू। बापू आंधळे हत्या प्रकरणातील महादेव गित्तेंचा व्हिडिओ आभाडांकडून ट्विट। वाल्मिकच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला, महादेव गित्तेंचा व्हिडिओतून आरोप। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार। जरांगे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार। वडिलांचा डोक्यावरचा हात गेला, मात्र जरांगेंची साथ आम्हाला हवी। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखकडून जरांगेंना उपोषण पुढे ढकलण्याची विनंती। जरांगे सांगतील ते ऐकण्याची ही भूमिका। मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला। सैफनं चाकू हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली। वांद्र्यातील राहत्या घरी पोलिसांकडून सैफचा जबाब नोंदवला। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल्ला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। सीसीटीव्हीतील व्यक्तीशी आरोपीचा चेहरा जुळत नसल्याचा वकिलांचा मोठा दावा। जळगाव रेल्वे दुर्घटना प्रकरणाची 5 सदस्यीय समितीकडून चौकशी होणार। प्राथमिक दृष्ट्या साखळी खेचणं हेच अपघातामागील कारण, मात्र आग लागल्याची अफवा किंवा इतर काही कारण होतं का, समिती तपासणार। एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ होणार। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीट वाढीला मंजुरी, तर रिक्षा टॅक्सीचे किमान भाडे दरही 3 रुपये वाढणार। पुण्यात 2021 मध्ये झालेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी मंत्री संजय राठोडांना दिलासा। फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। राठोडांविरोधात CBI चौकशीची चित्रा वाघ यांनी केली होती मागणी।